आव्हान सध्या उजनी धरणावरील गाळपेर जमीन किंवा अतिक्रमणाच्या संदर्भात शासनाच्या नोटिसा त्या शेतकऱ्यांना चाललेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आता भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. काय सांगा? वास्तविक पाहता हे जे गाळपेरीचा जो विषय आहे तो शासनाने शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा हा विषय आहे म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही. कारण आज अनेक शेतकरी भूमिहीन झालेले आहेत. काहींच्या जमिनी पाण्याच्या कडेला राहिलेल्या आहेत. तेच आता शासन काढून घ्यायच्या विचारात आहे. तर आजपर्यंत ह्या शेतकऱ्यांनी अतिशय अतिशय असं मोठं योगदान या उजनी धरणासाठी दिलेलं आहे. परंतु ही जी काही गाळपेरीच्या जमिनी राहिलेल्या आहेत ती शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी कायमस्वरूपी राहावात अशी या ठिकाणी आमची शासनाकडे मागणी राहणार आहे. याच्या पाठीमागे सुद्धा मी जलसंधारण मंत्री असतील किंवा हे असतील पुनर्वसन मंत्री असतील ह्यांना पत्र दिलेले आहेत. त्याची कॉपी सुद्धा माझ्याकडे उशी आहे. तर हा जो शेतकऱ्यांवरती होणारा अन्यायकारक जो विषय या शासनाने घेतलेला आहे तो कुठेतरी माघारी घेऊन आमच्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, जेणेकरून राहिलेल्या जमिनीवरच त्यांची आज रोजीरोटीचा प्रश्न चालू आहे. ज्या काही उजनी धरणातनं लोक जे बाधित झालेले आहेत त्यांना काही ठिकाणी जमिनी दिलेल्या आहेत, परंतु ते स्वतःचं गाव सोडून तिकडे जायला तयार नाहीत. ज्या काही गाळपेरीच्या जमिनी आहेत ती शासनाने मोठ्या मनाने आमच्या शेतकऱ्यांना परत द्यावेत आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवावा असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आता 23 तारखेपासून हे उन्हाळी अधिवेशन चालू होतंय. याच्यामध्ये निश्चित या प्रश्नाला आम्ही वाचा फोडू आणि त्या ठिकाणी आमची भूमिका मांडू. ह्या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये लक्षवेधी तारांकित मी त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये उपस्थित केलेला आहे आणि अधिवेशन काळामध्ये याला वाचा फोडण्याचं काम निश्चित मी करेन. जी आजची काय बैठक झाली धरणग्रस्त संघर्ष समितीची त्या ठिकाणी उपस्थित शेतकरी विविध संघटनेचे शेतकरी नेते असतील किंवा शेतकरी असतील त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ज्यावेळेस शासनाचे अशा प्रकारचा आदेश किंवा जी आर निघाला त्यावेळेस याला लोकसंमती आमदारांची मिळालेली असेल, त्याशिवाय शासन अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. आता हा विषय जर पाहायचा म्हणलं तर राजकीय दोषापोटी हा आरोप माझ्यावरती केलेला आहे. परंतु ते झोपेत असतानाच त्याच्या अगोदरच मी ह्या सगळ्या गोष्टीला मी वाचा फोडलेले आहेत. मी पत्र दिलेले आहेत. शासन दरबारी माझी पत्र आहेत. त्यांना या गोष्टीची कल्पना नसावी असं या ठिकाणी मला वाटतं.